महाराष्ट्रात प्रॉपर्टी विकसित करण्याचा विचार मनात येतोय, मग हा विषय अगदी आपल्यासाठीच आहे. आज आपण एका अशा महत्त्वाच्या कायदेशीर प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत, जिच्याबद्दल अनेकदा माहिती नसते, आणि ती म्हणजे जमीन सामिलीकरण. विचार करा, आपल्याकडे दोन शेजारी शेजारी प्लॉट्स आहेत आणि त्यावर एक मोठी भव्य इमारत उभी करण्याचं स्वप्न आहे. अनेकांचं असं स्वप्न असतं नाही का? चला, हेच आपण श्री एक्स यांच्या अनुभवातून समजून घेऊया. त्यांच्याकडेही 2 प्लॉट्स होते, एक मोठं स्वप्न होतं. पण हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच एका सरकारी नियमाच्या भिंतीवर येऊन थांबलं. तर श्री एक्स यांना काय करायचं होतं? त्यांचा जो प्लॉट नंबर 10 आणि 11 होता, त्यावर त्यांना एकच मोठी मॉडर्न बिल्डिंग बांधायची होती, जेणेकरून जागेचा अगदी पुरेपूर वापर होईल. पण झालं काय माहितीये, जेव्हा ते बिल्डिंग परमिशनसाठी गेले तेव्हा त्यांचा अर्ज तसाच थांबवण्यात आला. कारण काय होतं? अहो, सरकारी रेकॉर्डनुसार ते 2 प्लॉट्स अजूनही वेगवेगळे होते, ते एक झालेच नव्हते. मग आता यावर उपाय काय? इथेच ग्रीन रुद्राक्ष ट्रस्टचं मार्गदर्शन उपयोगी पडलं. त्यांनी श्री एक्स यांना 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्या, ज्या समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. यातली पहिली गोष्ट म्हणजे आपली मालमत्ता नगर भूमापन हद्दीत येते का हे तपासणं. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नुसार जिथे लोकसंख्या 2000पेक्षा जास्त आहे, तिथे सिटी सर्वे ऑफिस जमिनीचे नकाशे आणि रेकॉर्ड सांभाळतं, आणि हे सगळे नियम मुख्यत्वे तिथेच लागू होतात. आणि दुसरी संकल्पना आहे जमीन सामिलीकरण. ह्याचा अगदी सरळ सोपा अर्थ आहे 2 किंवा त्यापेक्षा जास्त लागून असलेल्या जमिनींना सरकारी कागदपत्रांवर आणि नकाशांमध्ये एकत्र करून एकच प्लॉट बनवणं. हा फक्त कागदावरचा प्लॅन नाहीये, तर आपल्या जमिनीला एक नवी कायदेशीर ओळख देण्यासारखा आहे. आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, ही प्रक्रिया ऐच्छिक नाहीये, म्हणजे करावं की नाही असा प्रश्नच नाही. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार एकत्रित विकासासाठी हे करणं बंधनकारक आहे. हा एक कायदा आहे. पण हे सगळं करण्याची इतकी गरज का आहे? याचा खरा फायदा कुठे होतो? तर याचं उत्तर आहे FSIच्या गणितात. बांधकाम आणि आर्थिक दृष्टीनं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. FSI म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे आपल्या बांधकामाचं चलन आहे. आपल्या जागेवर आपण किती चौरस फूट बांधकाम करू शकतो हे FSI ठरवतं. आता इथला महत्त्वाचा फरक समजून घेऊया. सामिलीकरण करण्याआधी आपले दोन्ही प्लॉट्स हे जणू काही 2 वेगवेगळी बेट आहेत, ज्यांचा स्वतःचा FSI आहे. एका बेटावरची जागा दुसऱ्या बेटावर वापरता येत नाही. पण सामिलीकरणानंतर ही दोन्ही बेटं एकत्र येतात आणि एक मोठा खंड तयार होतो, जिथे आपल्याला एकूण जागेवर एकत्रित FSI वापरता येतो. आणि याचा थेट परिणाम काय होतो? तर आपल्या बांधकामाची क्षमता कित्येक पटींनी वाढते. जमिनीचा खरा पोटेन्शियल वापरता येतो, ज्यामुळे डेव्हलपर्सना खूप मोठा फायदा होतो. मग हा कायदेशीर मार्ग नक्की आहे तरी कसा? घाबरण्याचं कारण नाही आहे. याची प्रक्रिया तशी अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. तर सगळ्यात पहिली पायरी आहे नियोजन प्राधिकरणाकडून, म्हणजे महानगरपालिका किंवा नगर परिषदेकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC घेणं. त्यानंतर आपल्या दोन्ही प्लॉट्सच्या मालकीचे पुरावे आणि बाकी कागदपत्र गोळा करून अर्ज सिटी सर्वे ऑफिस म्हणजेच नगर भूमापन कार्यालयात सादर करायचा. आणि मग शेवटी नगर भूमापन अधिकारी अर्जाला मंजुरी देऊन सरकारी रेकॉर्ड आणि नकाशांमध्ये अधिकृत बदल करतात. आता ही प्रक्रिया केली तर काय होतं आणि नाही केली तर काय? यात अक्षरशः जमीन आसमानाचा फरक आहे. एक छोटी निवड आपलं भविष्य ठरू शकते. यातला धोका काय आहे? जर सामिलीकरण केलंच नाही तर एकापेक्षा जास्त प्लॉट्सवर बांधलेली एक इमारत सरळ सरळ बेकायदेशीर ठरते, आणि त्यामुळे कधीच भोगवटापत्र म्हणजेच ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणजे OC मिळत नाही, आणि OC शिवाय ती इमारत राहण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य मानलीच जात नाही. हा फरक अगदी डोळ्यासमोर दिसतोय. एका बाजूला आहे बेकायदेशीर बांधकामावर होणारी कारवाई आणि वाया गेलेला पैसा, आणि दुसऱ्या बाजूला श्री एक्स यांच्यासारखं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपल्या कुटुंबासोबत आपल्या स्वप्नातल्या घरात आनंदाने राहणं. निवड आपली आहे. चला तर, ग्रीन रुद्राक्ष ट्रस्टच्या या मार्गदर्शनातून आपण काय शिकलो ते महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया. 1. एकापेक्षा जास्त प्लॉट्सवर एकत्र बांधकाम करायचं असेल तर सामिलीकरण बंधनकारक आहे. 2. नियोजन प्राधिकरणाची NOC मिळाल्यानंतर सिटी सर्वे ऑफिसर अंतिम मंजुरी देतात. 3. सामिलीकरण नाही केलं तर FSIचं गणित चुकतं आणि बांधकामाची क्षमता वाया जाते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंतिम OC मिळवण्यासाठी सरकारी रेकॉर्डमध्ये सामिलीकरण झालेलं असणं अनिवार्य आहे. म्हणून पुढच्या वेळी कोणताही विकास प्रकल्प सुरू करण्यापूर्वी एक प्रश्न स्वतःला नक्की विचारायला हवा.
आपली विकास योजना कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे सुरक्षित आहे का? कारण बांधकामाची एक वीट रचण्याआधी उचललेलं हे कायदेशीर पाऊल आपलं स्वप्न एका महागड्या चुकीत बदलण्यापासून वाचवू शकतं. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.